नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आपण स्वामी समर्थांच्या 11 गुरुवारच्या व्रताची संपूर्ण आणि शास्त्रोक्त माहिती पाहणार आहोत। हे व्रत इच्छापूर्तीसाठी अत्यंत प्रभावशाली मानले जाते। व्रताची सुरुवात कशी करावी आणि नियम काय आहे ते पाहूया। हे व्रत कोणी करावे तर हे व्रत स्त्री, पुरुष, मुले किंवा वृद्ध कोणीही करू शकतात। ज्यांना आपली प्रलंबित कामे पूर्ण करायची आहेत किंवा संकटातून मार्ग काढायचा आहे त्यांनी हे व्रत आवर्जून करावे। व्रताची सुरुवात कधी करावी तर कोणत्याही महिन्याच्या गुरुवारी या व्रताची सुरुवात करता येते। फक्त पितृपक्षात, अमावस्या किंवा एकादशी असलेल्या गुरुवारी नवीन व्रत सुरू करू नये। उपवास या दिवशी दिवसभर उपवास करावा। उपवासात तुम्ही फराळाचे पदार्थ खाऊ शकता, परंतु शक्यतो सैंधव मिठाचा वापर करावा। आरोग्यविषयक समस्या आपल्या असल्यास उपवास न करता केवळ सेवा केली तरी चालते, मात्र तसा संकल्प करावा। व्रताचे काही नियम। व्रत काळात मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करावा, तसेच बाहेरचे अन्न टाळावे। पूजा मांडणी ज्या ठिकाणी पूजा करायची आहे ती जागा स्वच्छ करून रांगोळीने स्वस्तिक काढावे। त्यावर पाट किंवा चौरंग ठेवून लाल वस्त्र अंथरावे। स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती स्थापित करावी। मूर्ती असल्यास तिला पंचामृताने अभिषेक घालावा। अष्टगंध आणि हिना अत्तर स्वामींना खूप प्रिय आहे ते अर्पण करावे। पूजेत एक कलश आणि अगरबत्ती लावावी। प्रसाद म्हणून खडीसाखर, दूध, साखर किंवा फळे ठेवावीत। एक नारळ पूजेच्या ठिकाणी ठेवावा, जो 11व्या गुरुवारपर्यंत तसाच ठेवावा। सेवा आणि संकल्प पहिल्या गुरुवारी हातात पाणी, अक्षता आणि फूल घेऊन आपले नाव व गोत्र सांगून आपली इच्छा स्वामींसमोर बोलून दाखवावी आणि संकल्प सोडावा। मुख्य सेवा स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे 1 ते 21 अध्याय वाचणे। मंत्र जाप श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या 11 माळी जप करणे। तारक मंत्र 11 वेळा तारक मंत्राचे पठण करणे। ही सेवा शक्यतो एका बैठकीत पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा। सेवा करताना मध्येच उठू नये किंवा कोणाशी बोलू नये। अडचणीच्या वेळी काय करावे। जर एखाद्या गुरुवारी मासिक धर्म आला किंवा बाहेर गावी जावे लागले तर तो गुरुवार 11च्या संख्येत मोजू नये। त्या दिवशी केवळ उपवास करावा, पण पूजा किंवा ग्रंथाला स्पर्श करू नये। पुढच्या गुरुवारी पुन्हा सेवा सुरू करावी। उद्यापन कसे करावे। 11व्या गुरुवारी व्रताचे उद्यापन करावे। या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा आणि सेवा पूर्ण करावी। तुमच्या इच्छेनुसार 9 किंवा 11 मुलांना घरी जेवायला बोलावे। त्यांना पुरणपोळीचा किंवा सात्विक स्वयंपाक करून भोजन द्यावे। शक्य असल्यास स्वामींच्या मठात किंवा मंदिरात जाऊन अन्नदान करावे किंवा दक्षिणा द्यावी। पूजेतील तो नारळ शेवटच्या दिवशी मठात किंवा दत्त मंदिरात अर्पण करावा। पूर्ण श्रद्धेने आणि नियमाने पालन करून हे व्रत केल्यास स्वामींची कृपा नक्कीच प्राप्त होते। श्री स्वामी समर्थ। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। धन्यवाद।